सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. अरे वा, चहा आला. चला. तर मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं? सकाळी सकाळी मिळणारा हिच्या हातचा कडक चहा. वा, चला आता पेपर वाचूया. पण पेपर कुठे? हा तर इथेच आहे. मला पेपर मधलं दिसत का नाहीये? चष्मा. मी तर इथे व्यायाम करत होतो, मग मी चष्मा येऊन ठेवला कुठं? डोक्यावरतीच होता का? माझं कसं झालंय ना, काकेत कळसा नि गावाला वळसा. जाऊ द्या, बघू पेपर मध्ये काय आलं. सुट्टीच्या दिवशी घरी झोपणाऱ्या नवऱ्याला बायकोने उशीने कायमचे झोपवले. अरे बापरे, काय म्हणते हे? अरे ही कोणती जाहिरात? पत्ता तर आपला दिसतोय. अबे रेश्मा, ऐकतेस का? कुठेस तू? लवकर इकडे. हे बघ पेपर मध्ये काय आलंय. रेश्मा. हो आले 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 आले. असं ओरडताय कसं? काही लॉटरी लागली आपल्याला? अगं तसंच समज. हे बघ पेपर मध्ये काय आलं. काय आलंय पेपर मध्ये? अगं तू ते टीव्ही वरती कार्यक्रम बघत नाही का? होम मिनिस्टर. अहो, ते होम मिनिस्टर नाहीये हो, ते होम मिनिस्टर आहे. होम मिनिस्टर ते आपल्याकडे येणार आहेत. आपल्या इथं काय गटुळं फुललंय त्यांचं? अगं पत्ता तरी वाच. मजनू नगर, घोटाळेबाज कॉलनी, पिनकोड 412-800. अगो बाई, खरंच की? हो ग. म्हणजे ते होम मिनिस्टर वाले कांदेकर भाऊजी आपल्या घरी येणार आहे. हो ग. म्हणजे आपल्याला लॉटरी लागणार. हो तसंच समज. म्हणजे आता आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदकडे, जिकडे वडे वडे दही वडे. काय सकाळी सकाळी नॉनसेन्स चाललाय हा तुमचा? इथे माझा इंटरनॅशनल कॉल चालू आहे आणि तुम्ही काय करताय? अगं, तुझं ते इंटरस्टायनल राहू दे बाजूला. अहो, ते इंटरस्टायनल नाही, इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल. असू दे का काय ते? बघ आधी पेपर मध्ये कसली जाहिरात आली आहे. कसली जाहिरात? ते कांदेकर भाऊजी नाहीत का, ते येणार आहेत उद्या आपल्याकडं. मिस कांदेकर. अहो वहिनी, तो टीव्ही वरती कार्यक्रम येत नाही का? होम मिनिस्टर. हा, हे काय? तेच कांदेकर भाऊजी. काय काय दादा, कांदेकर भाऊजी येणार आहेत? हो रे. पेपर मध्ये जाहिरात बघू पण बघ. आली. पत्ता पण आपलाच आहे हो. मजनू नगर, घोटाळेबाज कॉलनी, पिनकोड 412-801. ओ शिट, तुमच्या नादात मी विसरूनच गेली. अरे, तुम्हाला ऑफिसला ड्रॉप करणार होतात ना? माझी इंटरनॅशनल मीटिंग आहे. मग आवर लवकर. काय असं उभा आहेस? चल चल, असं पण मला साईटवर जायचंय, तुला पण ड्रॉप करतो. हिची काय रोज इंटरस्टायनल मीटिंग? अगं 9:30 वाजले, मला सुद्धा आवरायला पाहिजे. चल. अहो मी काय म्हणते, हा. आजच्या दिवस ऑफिसला सुट्टीच घेतली तर. सुट्टी. बायकोने उशीने कायमचे झोपवले. अहो ऐका तरी, हा. संध्याकाळी मात्र लवकर या बरं का, म्हणजे आपल्याला उद्याची सगळी तयारी करता येईल. बघू आधी आवडतो मी. चला, हे तर गेलेत आवरायला. मी पण माझी सगळी कामं आवरून घेते पटापट. किचन मधली सगळी कामं आवडली बाई. अरे बापरे, 7 वाजले. किती घरात काम, नुसता पसारा पसारा. इथं घरात मी काम करून मरच आणि या धाकट्या मॅडमनी येऊन आयतं चरायचं. नशीबच फुटकंय माझं. त्यांना पण म्हणलं होता जरा लवकर या, कुठं रचड पडलं काय माहिती. बघतेच
काम होतं ग, खूप कंटाळा आलाय. मी जरा जाऊन झोपतो. झोपतो इकडे इकडे. अगं थांब 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 थांब, कुठे घेऊन चालली? आणखीन रात्र व्हायला वेळ आहे की. काय? अगं तसं नाही, पण मला सांग कुठे घेऊन चालली? मी कुठेही घेऊन चालले नाही हो तुम्हाला. धरा, की डोळ्याला पट्टी बांधा. अगं सांग तरी का बांधायची? तुम्ही डोळ्याला पट्टी बांधा. जाऊ द्या, बायकोचं ऐकल्याशिवाय पर्याय नाही बघा. माहिती किती ऐकता. आता कुठे गेली? अहो तिकडं कुठं चालले हो, इकडे हा. या. हे घ्या चेंडू. असा खाली. हा. मी 1 2 3 असं म्हणलं की हे चेंडू बाउल मध्ये टाकायचे. हा हा. हा. 1 अहो मला नाही मारायचे हो, बाउल मध्ये टाकायचे. अगं तूच तर म्हणली ना, तूच तर माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली ना. देवा, अहो मी नाही हो, तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली. दुसरा टाका. 2 हा पण नाही गेला. 3 देवा. काय पप्पा, तुम्हाला एवढं पण येत नाही? सोनू, तुझ्या पप्पाला काहीच येत नाही ग. पण तुम्ही दोघं हे का खेळताय? तू आधी हातपाय तोंड धुवून ये, मग मी तुला सांगते. जा. नाही नाही, मला आत्ताच सांग ना. तुला हातपाय तोंड धुवून ये म्हणलं ना ग. जा. ठीक आहे. अगं तिला तरी सांग, ही पोरगी ना. तुझ्यावरच गेलीये. काय? तसं नाही, पण मला सांग, हा खेळ तर तू खेळणार असशील, हो. मग माझ्या डोळ्यावर पट्टी कशाला बांधलीस? अहो बरोबर आहे तुमचं. उद्या ते होम मिनिस्टरची खेळ मीच खेळणार आहे. हा. पण मला बघायचंय ना डोळ्यावर पट्टी बांधून टीव्ही मध्ये मी कशी दिसते. अगं तुझ्या इतकं दुसरं सुंदर हाय का इथं कुणी? ईश्वर, काही असतं तुमचं. बर ते सगळं खरंय, पण हे खेळ तू एकटीच खेळणार आहेस का? असतील ना त्या धाकट्या मॅडम, पण घरात कामाला हात लावायला नको. पण पैठणीसाठी मात्र येईल लगेच तुरु 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 चालत. पण त्या आहेत तरी कुठं? कुठं का असं ना, मला काय करायचंय. पण तुम्ही लक्षात ठेवा, उद्या खेळणार पण मीच, जिंकणार पण मीच. आणि मी पैठणी घातली की तुम्हीच मला उचलणार. तुला का उचलतो? हा. बरं. हो हो, ऑफकोर्स, व्हाय नॉट. 2 दिवसांनी करून टाकू मीटिंग. नाही, उद्या नाही ग, ती होम मिनिस्टरची शूटिंग आहे ना. अगं तो आदेश मागेच लागला. ए नॉटी, शूटिंगसाठी ग. हो हो, 2 दिवसांनी करू आपण मीटिंग. अगं माझ्या एवढ्या इंटरनॅशनल मीटिंग्स झाल्यात ना की माझा गळाच बसलाय बघ. हो हो, 2 दिवसांनी करू आपण मीटिंग. ओके, बाय. आली मोठी इंटेस्टायनल बिझनेस वुमन. हो, ते इंटेस्टायनल नाही, इंटरनॅशनल आहे, इंटरनॅशनल. आणि बिझनेस करते मी, तुमच्या लाव्या नाही करत. 1 मिनिट. लावा म्हणजे काय ग? हो तसं नाही हो. अगं तू इकडे ये. लाव्या म्हणजे काय? कुकर लावता, वरण लावता असं म्हणायचंय मला. बर बर. हे बघ, दरवेळेस तू काहीतरी वेगळाच अर्थ घेते ओ बघ. असं नाही काय. बरं वहिनी, विजू कुठे दिसत नाही? असं लिहिताच कुठेतरी. विजू, ए विजू. मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं, मी आलो, मी पाहिलं. क्या आपने मुझे बुलाया? हा बुलाया, पण हे सगळं करायला नाही. मग हे घे, हे डंबेल उचल. रिया डार्लिंग, या डंबेलचं मी काय करू? मार माझ्या कपाळावर. जानू, तुझ्या कपाळावर मी हे कसं मारे? मग उचलण्याची प्रॅक्टिस कर ना. बेबी मी हे का करतोय? अरे उद्या मला उचलायला नको का मी जिंकल्यावर? अरे बाप रे बाप, शोना तुला उचलायचं वय? मग तर प्रॅक्टिस केलीच पाहिजे. नेमकं तू जिंकणार तरी काय आहेस? अरे असं काय म्हणतोस? पैठणी जिंकणार आहे मी उद्या, पैठणी. पैठणी जिंकणार आहेस? काय म्हणाली? अगं पैठणी मी जिंकणार आहे. नाही हो, मी जिंकणार आहे पैठणी मीच जिंकणार. मी जिंकणार आहे. अरे हो हो, का म्हणताय? अरे काय हा कालवा लावलाय तुम्ही? उद्या कांदेकर भाऊजींसमोर तुम्ही असाच कालवा करणार आहात का? काय? कांदेकर भाऊजी? अय्या खरंच? म्हणजे उद्या आजी आजोबा पण येणार? ये, आजी आजोबा येणार, आजी आजोबा येणार. अरे दादा, ही गोष्ट तर आपल्या लक्षातच आली नाही. उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे, म्हणजे आई अण्णांना आणलंच पाहिजे. हो रे. आता कसं करायचं?
मी काय म्हणते उद्या तुम्ही सकाळी जाऊन त्यांना घेऊन या बरं, म्हणजे भाऊजी यायच्या आत आले म्हणजे बरं. हां विजू, उद्या सकाळीच मी आयांना घेऊन येतो. तोपर्यंत घरात काय कामं असतील ती तू बघ. ठीक आहे दादा, चालेल. चला, गुड नाईट, गुड नाईट. शुभरात्री. या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. मम्मी मम्मी हे बघ, मला की नाही घरात फोटो सापडला. यातली लोक कोण आहे? सोनू, मला खूप काम आहेत ग आज, मी तुला नंतर सांगेल. जा. ती नेहमी अशीच करते. महरजी, तुम्ही बसा भाऊजी. तुम्ही बसा भाऊजी. अगो बाई, भाऊजी आले की काय? भाऊजी आले, भाऊजी आले. तुम्ही आलात, या. सोनू, बघ कोण आलाय. अय्या, आजी आजोबा आले, आजी आजोबा आले. अगं हे आगी रे अगा. तेवढा जमलात होय? Come on. आजी आजोबा तुम्ही इथे बसा. मला की नाही तुमच्याशी खूप गप्पा करायची. अगं बाई, किती मोठी झाली माझी सोनू. तुम्ही दोघं कसे आहात? आम्ही बरेच बघ. तू कशी आहेस बाळा? मी पण एकदम मस्त. तुम्ही की नाही इथे बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. अगं सोनू थांब. काय आजी? हे बघ, आजोबांनी तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. अय्या, खरंच? मम्मी हे बघ, मला आजोबांनी चॉकलेट आणलं. अन्न असेल दात किडण्यासाठी. घ्या पाणी. मग कशी आता तुमची तब्येत? काय दाढ भरली आमच्या तब्येतीला. मग आता तर तिथं तुम्हाला करमतच असेल म्हणा, आता काही अडचण नसेल. तू आता करमतेच म्हणायचं सुनबाई. बरं, तुम्ही बसा, मी आले. हा, अग बघितलं का, घराचा पूर्ण लक्षात बदलून टाकलाय की ग यांनी. अहो, नक्षा कुठे? फक्त रंगरंगोटी तर केली आहे घराला. याला रंगरंगोटी म्हणतात वय. तुला आठवतंय का तू घर कसं ठेवत होतीस? अग फरशी मध्ये बघितलं तर चेहरा दिसून यायचा, आणि आता या रंगरंगोटीने बायेचा पूर्ण ओलावाच हरवून टाकलाय बघ. खरंय खरंय. आणि तुम्हाला आठवतंय का, आपला या भिंतीवरती एक फोटो पण होता. आठवतंय की तो पण आता कुठे दिसत नाही. टाकला असं कुठंतरी. आजी हे बघ, मला काय सापडलं. आजी तू बस बघू. आजी मला की नाही हा घरात फोटो सापडला. यातली लोक कोण आहे? मी मम्मीला पण विचारलं होतं ग, पण तिने मला काही सांगितलंच नाही. तू सांग ना. अहो, हाच आहे ना तो फोटो. हो, तुम्हाला आठवतंय आपण मुंबईला गेलो होतो, आठवतंय की. आणि तिथलं कोणतं आहे हॉटेल बरं? अगं ताज हॉटेल आहे ते, ताज. हा, ताज हॉटेल समोर काढलेला हा फोटो. अय्या, खरंच? मला पण जायचं मुंबईला. तू तुझ्या पप्पाला सांग आता. बरं, ते जाऊ दे. पण तुला माहिती आहे का, तिथल्या कॉलेजच्या मॅडमने पण आजूला शाबासकी दिली होती. खूप चांगले मार्क होते आपल्या आजूला. अय्या, खरंच? पप्पा एवढे हुशार होते? हो, आजू आधीपासूनच हुशार होता बघ. खूप हुशार होती ना आपली पोरं. खरंय खरंय.
आपली पोरं लहानपणीपासूनच हुशार होती बघ. फक्त त्यांच्या आयुष्यात पुढे जाता जाता कधी आपल्याला विसरून गेली कळलंच नाही. पण आजी यात पप्पा कोण आणि काका कोण? अरे हो, हे बघ, हे तुझे पप्पा, हे तुझे काका, हे तुझे आजोबा आणि ही मी. अय्या, हे आजोबा आहे? काय हँडसम होते आजोबा. हे हँडसम. आजी आजोबांना तर बघ. अहो, कुठे हरवलात? हो मी तुमचा सोडा. आपली पोरं बघितली का किती लहान होती आणि आता किती मोठी झाली. वय वय लहानपणी आई बाबा करत अवती भोवती फिरायची बघ. आणि आता त्यांच्या संसारात कोण आलंय आदेश आला का? ओ तुम्ही. अच्छा. अरे किती कामे करायची काळजी. अरे अण्णा कधी आलात तुम्ही? अरे आता सकाळी आलोय. आत्ताच आलात होय? होय. आणि आई कशी आहेस तू? मी चांगली आहे बाळा, तू कसा आहेस? मी पण बरा आहे. अण्णा आलाच आहात तर आवरून घ्या, मी पण आवरून घेतो. आज कार्यक्रम आहे ना आपल्या घरी? काय कार्यक्रम? कसला रे कार्यक्रम आता? मला माहित नाही होय? नाही. अहो ते होम मिनिस्टर वाले कांदेकर भाऊजी येणार आहेत ना आज. काय कांदेकर? कोण कांदेकर? अहो अण्णा ते कांदेकर भाऊजी जे वेगवेगळे खेळ खेळवतात, जिंकल्यानंतर बक्षीस देतात, ते येणार आहेत आज. अरे इथं आमच्या आयुष्याचा खेळ मांडलाय आणि तू खेळ खेळायचं म्हणतोय आता. तू काय टाइमपास करतोय? आपल्याला आवरायचं आहे ना, मग चल लवकर. हो चल चल. बस जाऊ दे. सोनू कितवीला गेलीस तू आता? आजोबा मी आता 5वीला गेले आणि तुम्हाला माहिती मी ड्रॉइंग क्लासला पण जाते आणि डान्स क्लासला पण. हा, हुशार आहे की सोनू? हा? मग हुशारच आहे आपली सोनू, पूर्ण आजूवरती गेली आहे. पण आजी तुम्ही दोघे इतक्या दिवस घरी का नाही आले? अगं सोनू, सोनू तू अजून आवरलं नाही ग. अगं कांदेकर भाऊजी येतीलच ग एवढ्या. खरंच? जा आवर जा, पटकन जा. हे घ्या सासूबाई तुम्हाला साडी. अगं सुनबाई, पण मला कशाला नवीन साडी? मला माझं लुगडं ठीक आहे ना. हिला हे तुझ्या माड्यावर टाकायला. अहो तुमच्या जिभेला काही हाड? कुठे काय बोलावं काहीच कळत नाही. ते काय नाही बरं. आजचा दिवस तरी मी दिलेली साडी घाला. किमान आज तरी आमची लाज काढू नका. बरं बाई, घालते. होय काय ऐकतेस का? हो आले. हे बघितला का? किती सुंदर साडी दिली आहे मला सुनबाईने. होय होय घाल. अहो का तुम्ही त्यांना नेहमी असं बोलता? आपलीच मुलं आहेत ना ती. होय होय आपलीच आहे तर. किती प्रेमाने दिली आहे तिने मला साडी. प्रेम? अग कोरड प्रेम आहे ते, कोरड प्रेम. जाऊ द्या, तरी पण मी ही साडी आज नेसणार आहे. घाल घाल. आजोबा आजी मी कशी दिसतीये? मस्त मस्त. इकडे बघू. एकदम परी दिसते माझी सोनू. थँक्यू आजी. बरं सोनू बाळा, मी ही तुझ्या मम्मीने दिलेली साडी नेसून येते हा. माझं तर आवडलं. कांदेकर भाऊजी येतीलच एवढ्या. हे कुठं राहिले? अहो झालं की नाही तुमचं? आलो आलो. किती वेळ? अहो अहो ऐका ना, मी कशी दिसते सांगा ना. तू का? तू बघ एकदम धोत्रेच्या फुलासारखी दिसतेस. काय धोत्र्याच्या फुलासारखी एवढी वाईट दिसते होय मी? अगं धोत्रेच्या फुलासारखी पांढरी शुभ्र दिसतेस असं म्हणतोय मी. असं मी सांगू हम्म. तुम्ही की नाही, हम्म. तुम्ही पण की नाही एकदम झेंडूचं फुलच दिसताय. बाई बरा तुझं. असू द्या, दिसतायच. कोण हॉर्न वाजवतंय? सोनू, सोनू, काय मम्मी? कोण हॉर्न वाजवतंय बघ. कुठल्या मेल्याला एवढा उतारलाय काय माहिती? मम्मी ते होम मिनिस्टर वाले कांदेकर भाऊजी आले. काय? कांदेकर भाऊजी आले? कांदेकर भाऊ आले. कांदेकर भाऊजी आले. चला
बघूया. नमस्कार नमस्कार मंडळी, मी आदेश कांदेकर आणि आजच्या भागात आपण आलो आहोत मजनू नगरमधील घोटाळेबाज कॉलनीतील कुचके कुटुंबियाकडे. तर माऊली, सर्वांची ओळख करून द्या. नमस्कार भाऊजी, मी रेश्मा, कुचक्यांची मोठी सून. तुम्ही येणार मला कळालं तेव्हापासून मला नुसतं धक 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 असंच व्हायला लागलंय. हो हो माऊली, ते समजलं मला, पण आधी तुम्ही सर्वांची ओळख तरी करून द्या. हे तर राहिलं. हे माझे मिस्टर अजयराव. नमस्कार भाऊ. नमस्कार. हे माझे दीर विजयराव. नमस्कार भाऊ. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार आई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार बाबा. राम राम. आणि ही माझी मुलगी सोनू. काय काका? हाय बाळा. आणि मी तू तू इथेच आहे होय? मला वाटलं आज पण गेली इंटरस्टँडल मीटिंगला. बस जाऊ दे. ही कुचक्यांची धाकटी सून बरं का. अरे वा, नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, आता सर्वांची ओळख तर झालेलीच आहे. आता कार्यक्रमाची सुरुवात एका चांगल्या उखाण्याने होऊ द्या. वहिनी, तयार आहे ना उखाणा? हो हो. ऐका हा. आजच्या शुभ दिनी दारी बांधले तोरण आणि काढली रांगोळी दारात. आजच्या शुभ दिनी दारी बांधले तोरण आणि काढली रांगोळी दारात. अजयराव जरी असले कपाळे तरी भाऊजीच माझ्या मनात. ठीक आहे, उखाणा तर झालेलाच आहे. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आता आपण आपला पहिला खेळ खेळूया. तर पहिला खेळ आहे, आपण आता आपला खेळ खेळूया. हा खेळ सर्व जोड्यानं खेळायचा आहे. आई बाबा, तुम्हाला पण खेळ खेळायचा आहे बरं का. अरे नातवंड खेळाच्या वयात खेळ खेळणार वय आम्ही. हो बाबा, तरी पण तुम्हाला खेळायचं आहे. हो ला, खेळतो. मम्मी, मला पण खेळायचं. सोनू तू नाही ग. हो बाळा, तुला पण खेळायला घेतो. या खरं. हो, आधी तिकडे ठेवले चेंडू आणि बाऊल तरी घेऊन ये. हो का. तोपर्यंत मी तुम्हाला खेळायचे नियम सांगतो. हा खेळ सर्व जोड्याने खेळायचा आहे. जोडीच्या एकाकडे चेंडू असेल व दुसऱ्याकडे बाऊल असेल. एकाने चेंडू फेकायचे व दुसऱ्याने चेंडू झेलायचे. जी जोडी एका मिनिटात सर्वात जास्त चेंडू पकडेल त्या खेळ जिंकणार आहे व आपण त्यांना एक भेट वस्तू देणार आहोत. चला तर मग खेळायला सुरुवात करूया. बाळा, सर्वांनी चेंडू आणि बाऊल देवले. चला तर मग खेळायला सुरुवात करूया. 1 2 3. पदरावरती तरतारीचा मोर नाचरा हवा. पदरावरती तरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. माऊली, वेळ झाले. बाळा, मोज बरं, कोणी किती चेंडू पकडलेत? 0. आजोबाने एक पण चेंडू नाही पकडलेले. 1 आणि 2. 2. अजय दादाने 2 चेंडू पकडले. 1 2 आणि 3. विजय दादाने 3 चेंडू पकडले. बाय सर घेऊन जा. अशा प्रकारे या खेळात विजय दादा व रिया वहिनीने 3 चेंडू पकडून हा खेळ ते जिंकलेले आहेत. चांदीचं नाणं देऊन आपण त्यांचं अभिनंदन करूया. चांदीचं नाणं. पुढच्या खेळात बघ. ठीक आहे, हा खेळ तर झाला. आता आपण आपला दुसरा खेळ करूया. दुसरा खेळ आहे प्रश्न उत्तरांचा. मी तुम्हा दोघींना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचे तुम्हाला अचूक उत्तर द्यायचे. तर पहिला प्रश्न आहे तुमच्या सासूबाईंविषयी. तुमच्या सासूबाईंचा आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे? शिरा. गुलाबजाम. अहो शिरा आवडतो. माऊली, थांबा. आपण तुमच्या सासूबाईंनाच विचारूया. आई, तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे हो? मला तर चकली आवडते. चकली. अरे वा, या वयात पण आईंना पाठ चमचमीत खायला आवडतं बरं का. खरंय. ठीक आहे, राहू दे. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचार. हा प्रश्न आहे तुमच्या नवऱ्यांविषयी. तुमच्या नवऱ्याचा आवडता खेळ कोणता आहे? रेश्मा वहिनी, तुम्ही सांगा. यांना की नाही क्रिकेट आवडतो. रेवा वहिनी, तुम्ही सांगा. फुटबॉल. दादा, उत्तर बरोबर आहे का? बाळा, मी सांगू का? हो आई, तुम्ही सांगा. आमच्या आजूला तर लहानपणापासून विटी दांडू आवडतो आणि विजूला तर गोट्या खेळायला आवडतात. याचा अर्थ या देखील प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलेलं आहे. राहू दे. आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं तर तुम्ही अचूक उत्तर नाही दिलं, मला खेळ बदलावं लागेल. तर प्रश्न आहे की तुमच्या आई बाबांची औषधं कुठे ठेवलेली असतात? शोधा बघू. तिकडे बघा. तिथेच ठेवले. काका, मी सांगू? हो बाळा, तू सांग. ते तिकडे वृद्धाश्रमात. अगं बोलू दे तिला. आपली पोरं
निघाली तुला तर बोलू दे आता अहो पण कशाला तू बोल ग सोनू सोनू शांत बस गं. माऊली थांबा एवढ्या तुम्हीच बोललात आता तिला बोलतो बोल बाळा तू असं का म्हणालीस ते काका तुम्ही आज या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी येणार होते ना आणि या खेळासाठी आजी आजोबा पण लागतात तर आजच सकाळी पप्पा दोघांनाही घेऊन आले आणि त्यांची औषधं तिकडेच राहिली वाटतं वृद्धाश्रमात. माफ करा भाऊजी आता हा खेळ आम्ही खेळू शकत नाही पण बरं झालं तुम्ही आलात त्याने आम्हाला आज या घरचं जेवण खायला मिळालं ही आमची नात हिच्या सोबत कितीतरी दिवसांनी मन मोकळ्या गप्पा मारता आल्या खेळता आलं ही आमची मुलं यांनी फक्त तुम्ही येणार होते म्हणून आम्हाला नवीन कपडे दिले आमचे यांनी राब राब राबून एवढं मोठं घर उभं केलं त्या घराच्या 4 भिंत्या आज आम्हाला फक्त तुमच्यामुळे बघायला मिळाल खरंच तुम्ही जो आनंद आज आम्हाला दिलाय ना धन्य झालो अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या आई वडिलांनी एवढे कष्ट करून स्वतःचे पाय झिजवून तुम्हाला लहानाचं मोठं केलं स्वतःच्या आकांक्षा महत्वाकांक्षा स्वप्न बाजूला ठेवून तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि तुम्ही काय केलं त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून आलात अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे संत तुकाराम महाराज म्हणाले बाळ काय जाणे जीवन उपाय वाहे माय बाप सर्व चिंता अहो त्या लहानशा बाळाला लहानशा वयात कसली चिंता न खायची चिंता न प्यायची चिंता सर्व चिंता करतात तर त्यांचे मायबाप आयते भोजने खेळणे अंतरी अंकिताची शेळी भार नाही अहो त्या लहान वयामध्ये आपल्याला खेळायची चिंता नाही भोजनाची चिंता नाही त्या लहान वयामध्ये हेच आपले आईबाबा असतात जे राब राब राबतात आपल्या डोक्यावर कोणताही ताण नसतो ते फक्त आपल्या आईबाबांमुळे आपुले शरीर रक्षितांना कळे आपुले शरीर रक्षितांना कळे या आपल्या लहानशा शरीराचे रक्षण न करणारे आपण हे आपले आईबाबा असतात जे सतत आपले रक्षण करतात सांभाळून लढे पाळी माय सांभाळून लढे पाळी माय अहो लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या लोकांना ते स्वतःच्या आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवून आलात चला पण जाता जाता एक गोष्ट सांगते आपण रस्त्याने जात असताना आपल्या पायाखाली खूप वाळलेली पाने येतात पण त्या पानांना पायाने तुडवण्याच्या आधी एकदा तरी विचार करा की त्याच पानांनी आपल्याला कधीतरी सावली दिली होती चला येतो आम्ही आजी आजोबा मला पण यायचं तुमच्या सोबत. सोनू कशाला आजोबा मला ती जागा माहिती असायला हवी ना मग मम्मी पप्पा म्हातारे झाल्यावर त्यांना पण न्यावं लागेल ना वृद्धाश्रमात. आई बाबा आमच्यासाठी नाही सोनूसाठी तरी थांबा. तुमच्यासाठी नाही पण उद्या जाऊन सोनूवर काही वाईट संस्कार होऊ नये म्हणून आम्ही आज या घरात थांबतोय कळलं ये आई बाबा. रामकृष्ण हरी माऊली होम मिनिस्टरने जसे अनेक कुटुंब जोडले तसेच हे एक कुटुंब मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला चांगली सद्बुद्धी द्यावी आणि आपले आई बाबा का जपायचे किती जपायचे व कशासाठी जपायचे याची आम्हाला जाणीव होती यांना तर त्यांची चूक कळालीच आहे आता आपण त्यांना माफ करायला पाहिजे धन्यवाद काका काका एक सेल्फी घेऊया. हो बाळ